जेव्हा जेव्हा निघतं तेव्हा जातीचा दाखला पाहिजे असेल तर तेव्हा काय, एकतर टीसी पाहिजे असेल किंवा अन्य कोणतेही डॉक्युमेंट द्या. भेटलं काहीच नाही, उलट बोंबाबोंब झाली. काय म्हटलं हायकोर्टाच्या अधिसूचनेनंतर? त्यामध्ये हायकोर्टाने म्हटलं की सर्व जाती धर्माचे तुमच्या जातीचा कुठलाही कागद मिळत नसेल तर तुम्ही पत्र दिलं पाहिजे, असे कोर्टाने म्हटले होते. आणि जातीपासून वंचित राहता कामा नये. एक प्रतिज्ञापत्र संबंधित अधिकाऱ्यांना लिहून दिलं तर अधिकाऱ्यांचं काम आहे संबंधित चौकशी करून जातीचा दाखला देणे. हे सर्वांसाठी आहे. दिलं काय तर एकंदरीत व्यवस्था जर पाहिली तर या सगळ्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावण्याचं काम आहे. परंतु ओबीसीला किंवा मराठ्याला किती भेटते आणि काय भेटते हे नंतरचं काम आहे. अशी लढाई सुरू झाली, मात्र धर्माच्या लढाईमध्ये कोणीही लक्ष देत नाही. ओबीसी मराठा लढाई लावून तिकडे आदिवासी धनगर समाजाची लढाई लावून प्रयत्न होत आहेत. जे काही असेल ते वाटते मिळालं पाहिजे आणि त्याच्यात सर्व निकष हे मुख्यमंत्र्याचे आहे. मुख्यमंत्र्यांनी कौशल्य वापरून कोणावर अन्याय होता कामा नये हे पाहिलं पाहिजे आणि महाराष्ट्र पेटू नये ही सर्वात मोठी लढाई आहे.